चांगली काय त्या गाड्या पाठवत नाही तिकडं, काही नाही. काय झालं ते सांगा, मग नंतर मी आहे. या इकडे या म्हणता याला जोपर्यंत आता पाडळकर साहेब येत नाही तिथं. याला 1 वर्ष झाले, 21/8/2024. बोला इंगळे साहेब बोला. हे पत्र दोन्ही पत्र घ्या. पाडळकर साहेबाला पहिले फोन लावा एक. हां मला एवढं सांगा, निवेदन दिल्यानंतर किती दिवसामध्ये इन्स्टमेंट निघतं, फक्त मला एवढं माहीत पाहिजे, बाकी काहीच नाही. साहेबांनी पाठवलं मला त्यानंतर. आता तुम्ही आधी सांगितलं त्यांनी. मग तुम्हाला किती फोन केले मी याच्या अगोदर? आपलं बोलणं किती वेळ झालं तुमच्या याच्या अगोदर? तुमचं नाव योगेश दाभाडे ना. तुम्हाला नावच माहीत नाही मग? त्या दिवशी बोलणं झालं आपलं कधी? मागच्या शुक्रवारी. अहो तुम्हाला किती फोन लावले माझ्या डायलमध्ये, किती फोन आहे तुम्ही? मागच्या शुक्रवारी बोलणं झालं ना. काहून रस्ता होत नाही त्याचं फक्त मला कारण सांगा, तो रस्ता का बरं होत नाही आहे? आणि जे ड्रेनेजचे तुम्हाला आता निवेदन दिलं आहे ते ड्रेनेज, आणि जी ड्रेनेजची गाडी आहे ती इथं असून सुद्धा ब्रिजवाडीमध्ये अवेलेबल का होत नाही? ड्रेनेजची गाडी पाठवू आपण तुमच्या. नाही पाठवू म्हणजे काय? हे काका फोन लावू मग लगेच फोन आला का गाडी लगेच रामनगर. तुम्ही फक्त ब्रिजवाडीचं नाव जाणून बुजून फक्त हे केलं यायनी का तिथं गाडीवाल्याला त्रास होतो म्हणून. आतापर्यंत असं कधी झालं नाही. तिथं आम्ही स्वतः उभा आहे. नाही गाडी आल्या. पाडळकर साहेबाला तुम्ही फोन लावा एक. आता जोपर्यंत याचं काही होत नाही ना तोपर्यंत उठत नाही आम्ही. लेकरं पडले तिथं पाठीमागच्या टायमाला तुम्ही 1 महिना दिला त्या पाडळकर साहेबांनी, महिनाभरात करतो म्हणे. भाई पहिले लेडीज कर लेलो काय ना. साहेब बाहेर गावी नाही आहे साहेब, आता इथं याला आहे. आता मला म्हणजे साईटवर आहे म्हणे. तेच ना, मग काही सांगू नका तुम्ही बाहेर गाव गेले. मग तुम्हाला याचं काही महत्व आहे का नाही? तुम्हाला त्या रोडाचं महत्व आहे का नाही एवढं सांगा फक्त. अरे मग कुठपर्यंत आलंय सांगा ना आम्हाला. तुम्ही सांगा कुठपर्यंत आलं, एस्टिमेट काय काढलंय? अरे बघा कधी जात तारीख पहा किती आहे त्याच्यावरती, किती तारीख आहे. एस्टिमेट बनायला किती दिवस लागते? करून देतो घेतो. हे आता 2 महिन्यापासून ऐकतोय त्यांच्यावर. 2 वर्ष होते आता. 2 वर्ष होते ते नाही तर मागच्या वेळेस आपल्याला महिनाभर टाइम दिला ना. निवेदन 1 वर्ष झालं देऊन, पण मागचे 2 महिने झाले निघून गेलो. महिनाभरातच काही करून देतो म्हणून आश्वासन देतो. कशाला गाड्या स्लिप झाले, लेकरं उडलाल ते शाळेचे. एक शाळा आहे तिथं, शाळेचे लेकरं एवढे. तुम्ही पत्रामध्ये एक लेखी देऊन टाका. आम्ही जाणीवपूर्वक स्लम एरिया असल्यामुळे डावलतोय ब्रिजवाडीला रस्ते ना ड्रेनेज कोणत्या सुविधा तुम्ही नाही करू लागले. पाडळकर साहेबाला फोन लावा. त्यांनी पाठवलं मला, मी बोललो आता ते बाहेर आहे. हो साहेब मग काय म्हणणं आहे, तुम्ही गण म्हणले तुम्ही आज आम्हाला आश्वासन द्या ना, आम्ही डबल घरी जाऊ. त्यांनी 1 महिन्यापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं तर की महिनाभरात करतो म्हणून. नाही ते जो पाईट मला सांगा रस्ता कुठे येतो. तुम्ही गावंडेला फोन करा. तुम्ही तुमच्या माणसाला सुट्टीवर नाही, ते साईटवर आहे. तुम्ही काय यार, मी फोन लावाल त्याला, मी पहिले फोन लावाल त्याला, फोन करा. मग गाडी तिथं आली का, माणसं तिथं आली का तुम्ही फोन करते रामनगरला जा, इकडे जा, तिकडे जा. मग अरे गाडी आलीच नाही कधीच. ती एक गाडी होती वाघमारे सरांची, ती गाडी कोणाची होती? 2 मिनिटं काका. ती गाडी यांच्या अंडरमध्ये, ती वाघमारे का कोण आहे त्याच्या अंडरमधली गाडी आहे. आपण हा मोठी गाडी ती आम्ही करून घेतला आमच्या लेवलला. गाडी रिकामी उभा असून तुम्ही गाडी पाठवत नाही. मग त्या ज्या ड्रेनेज लाईन त्या सूर्यवंशी घाण्या वासामध्ये, घाणेरड्या वासात जेवण केलंय कधी? ते लोक तिथे ना घाणवासामध्ये जेवण करते.
बरोबर आहे तुमचं. आता आम्ही बी रोज त्याच्यातच हो, आमचा प्रयत्न असते प्रत्येक ठिकाणी काम करायचं आणि ड्रेनेजला आता रोज माझं म्हणणं तुमच्याकडे लय मोठा वार्ड आहे. मी काय म्हणतो, ऐका 2 एकच मिनिटं गाडी इंगळे आपल्याकडे. साहेब, ताई, तुमच्याकडे गाडी एकच आहे, माणसं बी 2च आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाची गाडी बनवून आपण कामं करतो. हप्त्यातून एकदा येऊ शकते माणसं, 2 हप्त्यातून एकदा येऊ शकते, येऊ शकते ना. गाडी येते ना मग आपल्या इकडे. अहो कधी गाडी आली आपली, गाडी कधी आली सांगा काका, गाडी कधी आली आपल्याकडे? 2 मिनिटं, गाडी आली कधी लास्ट मला सांगा. लास्ट गाडी, ती गाडी सोडून, मोठी गाडी सोडून, गुरुवारी गाडी आली होती का नाही? 2 मिनिटं, मोठी गाडी सोडून गाडी आली कधी? नाही, तुम्ही N1 सारख्या एरियामध्ये दुसऱ्या एरियामध्ये तुम्ही कामं करू लागले राव, असं काय नाही. म्हणजे अहो 24 घंटे गाडी उभं राहते तर काय वाटला? आता जे ड्रेनेजचे आहेत त्यांनी आपण त्याला रोबोटिक्सचं, मी आज त्याला म्हणतो आपल्याला ही तारीख घेतो, रोबोटिक्सचा रिपोर्ट आला की आपण त्याचं इस्टिमेट करून टाकू. म्हणजे मी तुम्हाला हे खरं सांगायला ऐका त्या दिवशी मला ड्रेनेज आणि रस्ता हे 2 महत्वाचं आहे बरं का. दोन्ही तुम्ही नाही मी ऐका ना कोण? नाही साहेब, नाही साहेब बाहेर गेलेले आहेत साईटवर ते रोबोटिक्सचं. ते आल्याशिवाय मी जात नाही तुमच्या माहिती सांगतो. तुम्ही त्याला डबल फोन लावा. मी नाव त्यांना. हा मी फोन बोललो ना त्यांना, तुमचं तेच ना बोलणं वाटलं, विश्वास करायला लागलो. योगेश भाऊ मी त्या दिवशी बोललो तुमचं खरंच प्रॉब्लेम आहे, तेव्हाच तुम्ही इथपर्यंत आले. ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता तुम्ही चेंज करून टाका. ही जी का बाबा इकडे काम नाही करायची, नाही समजून तुमच्या याच्याहून. अहो 1 वर्ष झालं ना, याच्याहून कळतंय का तुम्हाला किती काम करायचे आणि काय करायचे इथं. मी इथे येऊन मला एकच महिना झाला. तुम्ही तुमच्या अगोदर कोण होतं? बंद होते का महापालिका? नाही माझं सांगतो मी तुम्हाला. मग नाही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचाच आहे आपल्याला. पाडळकर साहेब कोण नोट केलं तुम्ही? कुठपर्यंत गेलं दाखवा बरं आम्हाला. कपडे मॅडमला फोन लावा. लय पैसे द्यायला स्लम डेव्हलपला, स्लम डेव्हलप. योगेश दादा येऊन निवेदन देतो, रोड आणि ड्रेनेजचं काम होत नाही महानगरपालिकेकडून. आता परत आले ते आणि निवेदन दिला, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? त्यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदन मी साईट व्हिजिट करून त्याच्यावर लवकरात लवकर अहवाल सादर करतो. 1 हप्त्यामध्ये अहवाल सादर करतो. 1 मिनिट ते काम केलं हवं. आणि रोबोटिकच्या यांचे जे फाईल आहेत ना, मी आजच रोबोटिक्ससाठी यांचा आपल्या बीजवाडीसाठी रोबोटिकची तारीख पण घेतो. म्हणजे आपले जे ड्रेनेजचे काम आहे ते आपलं मार्गी लागेल पुढचं. आणि रोडचं ड्रेनेजचं याचं काम नाही, रोबोटिकचं. तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? ते स्वतः जेही आहे यांनी प्रत्येक लेखी स्वरूपात एक काम मला एक आश्वासन द्यायला पाहिजे की 1 हप्त्यामध्ये हे काम आम्ही पाहणी करून ड्रेनेज आणि रस्त्याचं. कारण की यांचे जे अधिकारी आहे माननीय पाडळकर साहेब, हे सर्व सामान्य नागरिक आले यांनी स्वतः मोबाईल स्विचअप करून ठेवलेला आहे. यांनी मोबाईल स्विचअप करून ठेवला, याचा अर्थ असा आहे का हे या ज्या ब्रिजवाडी वार्डाला हे जास्त महत्त्व देत नाही, याचा असा अर्थ होतो. आणि हा मोबाईल बंद केल्यामुळं आम्हाला एक वेगळी भूमिका घ्यायला लागेल. याला आता सांगतो मी. आता महानगरपालिका तुम्हाला 1 आठवड्याची वेळ मागत आहे, तुम्ही देणार वेळ? निवेदन देऊन 1 वर्ष झालेलं आहे यांना. 1 वर्षामध्ये निवेदन देऊन यायला फक्त माझा एक प्रश्न आहे, निवेदन दिल्यानंतर किती दिवसामध्ये इन्स्टिमेट निघतं? हार्डली 8-15 दिवस लागतात इन्स्टिमेट निघाला. यांनी 1 वर्ष या निवेदन देऊन याला झालं आहे आणि ड्रेनेज लाईनचं निवेदन देऊन याला 2 महिने झाले, तरीसुद्धा अजून हे काही काम करत नाही. तर तुमचं काय? ड्रेनेज लाईनचे आपण वारंवार चोकअप काढतो, आपण गाडी पण पाठवतो, लेबर पण आपले तिथं असतात. पण जर खरंच जर म्हणजे आता यांचा प्रॉब्लेम आहे तेव्हाच इथं आलेले आहेत, असं नाही की. आणि ह्या लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करू त्याच्या ड्रेनेजची तक्रार. महेश शिंगडे, कनिष्ठ अभियंता. हा रोडचं पण करू ना, रोडचं आता रोडला तुम्ही आता काय
सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही जर फोन करून भरले तर नाही आता पाहू लाईन किती आहे पाहिल्यानंतर म्हणजे मेजरमेंट नंतर 3-4 दिवस मला लागतील तिथं. 17 ते 60 वेळेस ते मोजून नेलेलं आहे तुमच्या आधी पण जे होते एक वेळेस मी स्वतः त्यानंतर पाटीलकर साहेबांना फोनवरती बोललो 2-3 वेळेस ते मोजून गेले. आवाज तुम्ही पाहणी करायला येतो साहेबासमोर आवाज होतो म्हणजे असं असं आहे आपण साहेब तुम्ही बोलून मग काय सगळं डिस्कस करू समोरासमोर म्हणजे काय होईल की मी म्हणजे आता या 2 वर्षाचे फोटो काढून घ्या आणि याचं काय माहिती का मी पाहणी करायला येतो सगळा आवाज साहेबांसमोर ठेवतो तुम्ही तिथे या त्यावेळेस. या 2 वर्ष तुम्ही फोटो काढून घ्या आणि ते प्रायव्हेट बेसवर पहिलं आहे काम प्रायव्हेट बेसचं आणि रस्त्याचं जर हे रस्ता झाला नाही एक तर आम्ही डायरेक्ट रस्त्याची जर बसू चिखलामध्ये नाही तर डायरेक्ट इथं येऊन हे फोटो काढून घ्यायचे. चला योगेश भाऊ खाली जा समाधान मानसिकता काय मग यहाँ पे लेंगे हिंदी में बोलो क्या मराठी में? मराठी बोला. काय सांगेल काका काय मागणी? आमची मागणी अशी आहे की पहिला रस्ता जो लहान लहान मुलाजवळ रस्ता यायला सर्व चिखलामध्ये चिखलमय झालेला आहे तो रस्ता दुरुस्ती महापालिकेचे अधिकारी कोणी येत बी नाही करीत पण नाही. दुसरी ड्रेनेज कित्येक वर्षापासून छोटी लाईन आहे ती चॉकअप होती त्याला काढायला कोणी लोक येत नाही. आम्ही बार फोन करतो निवेदन देतो तरी पण कोणीही तिथं आजपर्यंत फिरकलं नाही. फक्त आश्वासन 8 दिवसात येतो 4 दिवसात येतो पण काही आतापर्यंत कोणी आलेलं नाही. आमची फजिती म्हणजे तिथं लोक राहतात ड्रेनेजमध्ये कसं काय राहणार लोकांना राहायला काय आहे ड्रेनेज रस्त्यांमध्ये ह्या महिला जर जातात पाणी आणायला समजा आम्हाला दूर जावं लागतं तर मग भांडे घेऊन पडतात. आज तुम्हाला आश्वासन दिले जर पूर्ण नाही झाली तुमची मागणी आता पुढच्या बोल काय असेल? पुढची मागणी आमची आज बी मागणी नाही झाली तर पुढची मागणी आम्ही इथं येऊन सर्व ड्रेनेजचं पाणी चिखल आणून फेकून देऊ पाडळकरच्या त्याच्यात. आपलं नाव सांगा. अण्णासाहेब हरिभाऊ पाखरे बिरेजवाडी. काय सांगेल आज महानगरपालिकामध्ये आले तुम्ही काय मागणी? मागणी आमची अशी ड्रेनेजची आणि रोडाची आम्ही 1 वर्षापासून मागणी केलेली. याच्या आधी आम्ही किती वेळा 2-3 वेळाच निवेदन दिलेले आणि निवेदन देऊनही जर लक्ष देत नाहीत तर नगरपालिकेचं मेन आश्वासन काय आहे आम्हाला तेच काही समजत नाही. आता आम्ही येऊन आता 2 ते 3 तास झाला आम्हाला इथे येऊन. आता जे साहेब होते मेन जे करणारे ते कुठं बाहेर गेले एक सांगते बाहेर गेले कोणी म्हणते बाहेर गावाला गेले पण नेमकं काय बाबा म्हणजे नेमकं आम्हाला का असं आश्वासन देता. आता आधी अवसा आम्ही आलो होतो 2 महिन्याखाली तर तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला 15 ते 1 महिन्यासाठी तुम्ही आम्ही करू पण त्याच्यानंतर आमचं काही नाही फक्त खडे आणून आबडदोबड टाकून दिली आणि जसं तसंच आहे. आता 2 महिने होऊन गेलेत तरी पण आणि काय तसं काही केलेलं नाही आहे. किती वर्षापासून रोड नाही तरी 2-3 बरेच दिवसापासून नाही पण मग 15 वर्षापासून नाही पण आता असं झालेलं आहे की पहिलं तरी कसं भाव चालता येत होतं राहता येत होतं पण आता इतका चिखल झालेला आहे की चालण्यालाही जागा नाही आणि यायला पण जागा नाही. मच्छर किडे इतके येते तिथं की असं जनावरं बी राहणार नाहीत पण आम्ही माणसं राहतो. आता ह्या पावसामध्ये बाईक पडली आमची लेडीज तर आम्ही आजकाल परवा त्याला दवाखान्यातून आणलेले कारण इतका चिखल झालेला आहे की लोक जायलाही जागा नाही आणि यायला बी जागा नाही. कसं जायचं कसं राहायचं आम्हाला तेच काही कळत नाही. पण असं आम्हाला लक्ष्मी माधव सूर्यवंशी.
दादा, आज महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवेदन देणं आल्यासाठी आणि 1 वर्षापासून तुम्ही निवेदन देतच राहतात. महानगरपालिका तुमचं ऐकत नाही का? तुम्हाला वाटतं की का असं करतात महानगरपालिका आणि तुमची मागणी काय? जय भीम. मी योगेश सुधाकर दाभाडे, वंचित बहुजन आघाडीचा माजी शहर उपाध्यक्ष. गेल्या 1 वर्षापासून मी रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी ब्रिजवाडी येथील निवेदन देत आहे. जाणीवपूर्वक ब्रिजवाडी हा स्लम एरिया असल्यामुळे डावलं ते. आज आम्ही इथं आलो. यांची मानसिकता अशी आहे की सर्वसामान्य नागरिक इथं आले. हे माझी मायमाऊली पडली काल परवा. या रस्त्यावरचे जे काम थांबलेलं आहे इथं चिखलामुळे लहान मुलं पडत आहे, महिला पडत आहे. याच्यामुळे डेंग्यू सारखे आणि भरपूर असे रोग त्यामध्ये उद्भवत आहे. लहान मुलं आजारी पडून आज आम्ही बघितलं होतं की तुम्ही महानगरपालिकामध्ये बसले झाले मांडी घालून बसले होते. का असं केलं तुम्ही? काय नक्की इतका होता? आरोस याच्यामुळे की जाणीवपूर्वक ब्रिजवाडी डावलं ते. आम्ही निवेदन दिल्यानंतर हार्डली 15 दिवसामध्ये इन्स्ट्रुमेंट निघत असते किंवा जेई त्याच्यावर काम करते. ना तिथं जेई आला, ना कुठली पाहणी केली, ना ड्रेनेजची पाहणी केली. कुठल्याही सुविधा न देता आज अधिकाऱ्याने आम्ही इथं आलो आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. यातून त्यांची मानसिकता दिसती की जातीयवादी मानसिकता आहे की स्लम एरियामध्ये हे गोरगरीब लोक जे राहते यांच्या कामाला म्हणजे काम न करणे आणि ह्या अधिकाऱ्याचं काम आहे सर्वांना समान ठेवून काम करण्याची यांची. ऐका ना, दुसऱ्या नंबर कमानीमध्ये काका माझा आवाज चालू आहे का सर? आपल्याला असं पण माहीत पडलं की तुम्ही काय आले तर अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केला आपला. ते काय सरकार होतं? अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केला याचंच मला खूप म्हणजे त्यांच्यावर कीव येते मला अशा अधिकाऱ्यांची की सर्वसामान्य लोक इथं आले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते इथं आले त्यांचे की आम्ही आमच्या वैयक्तिक घराचं काही त्यांच्याकडे काही मागणी घेऊन नाही आलो आहे. आम्ही जनहितासाठी जे रस्ता आहे, जे ड्रेनेज आहे, ज्या सुखसुविधा आहे यांच्यासाठी त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांनी अशा बालिशपणामध्ये येऊन मोबाईल बंद करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. चिखल आंदोलन बोलतात तुम्ही की मागणी पूर्ण नाही, चिखल आंदोलन करू बरोबर. तर याच्यानंतर याने आता एक आश्वासन दिलं आहे जेएने इंगळे साहेबांनी एक हप्त्यामध्ये रस्त्याचं आणि ड्रेनेजची पाहणी करून ते कारवाई करणार आहे किंवा इन्स्ट्रुमेंट काढणार आहे. जर तसं झालं नाही तर आज फक्त मान्य वार्ड अभियंता त्याला मान्य याच्यामुळे म्हणतो मोबाईल बंद करून ठेवलं त्यांनी. मान्य वार्ड अभियंता यांच्या दालनामध्ये चिखल आणि ड्रेनेजचे पूर्ण पाणी टाकून स्वतः मी बसन तिथे योग्य दाभाडे. या वरती जर नाही झालं तर माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या दालनामध्ये चिखल टाकण्यात येईल आणि ड्रेनेजचं पाणी टाकण्यात येईल आणि तेव्हा त्याला समजन की घाणेरडा वास आणि चिखलात राहणं कसं असतं म्हणून. माझं नाव योगेश दाभाडे. मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष.